Today start new point human the human brain human brain मग the study of the study of all the study of all aspect of brain is called as एन्सेफेलॉलॉजी म्हणजे ब्रेनचा अभ्यास केला, सगळे गुणधर्म तपासले, अभ्यास केला, त्या शास्त्राला म्हणायचं एन्सेफेलॉलॉजी. एन्सेफेलॉलॉजी. लॉजी मीन्स स्टडी. एन्सेफेलो म्हणजे ब्रेनचा स्टडी. द ब्रेन कॅन बी डिवायडेड इंटू थ्री मेन पार्ट. थ्री मेन पार्ट कुठले आहेत? फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. मग फोर म्हणजे पुढचा, समोरचा ब्रेन. मिड ब्रेन म्हणजे मधला ब्रेन आणि हाइंड म्हणजे पाठीमागचा. म्हणजे असे ब्रेनचे तीन पार्ट्स आहेत. तिन्ही कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज टोटल ब्रेन, मेंदू. मग पहिला भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. फोर ब्रेन कन्सिस्ट ऑफ ऑल्फॅक्टरी लोब्स, सेरेब्रम अँड डायन्सेफॅलन. मुलांनो, हा चॅप्टर तसा थोडासा सिलेबसच्या दृष्टीने कठीण चॅप्टर वाटतो. त्याच्यात बरेचसे कठीण शब्द आहेत, ते पाठच करावे लागतील, त्याच्याशिवाय पर्याय नाही. परंतु थोडासा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सोपा वाटेल. मग पहिला भाग आहे ऑल्फॅक्टरी लोब्स. कशाचा पार्ट कुठला आहे? फोर ब्रेनचे कुठले पार्ट आहेत, मिड ब्रेनचे कुठले आहेत, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एकदा लक्षात आलं म्हणजे तुम्ही लिहून काढाल. ऑल्फॅक्टरी लोब्स, दीज आर हायली रिड्यूस इन टू ह्युमन ब्रेन. हायली रिड्यूस झालेला आहे, कमी झालेला आहे, इन टू ह्युमन ब्रेन अँड कव्हर्ड बाय अ सेरेब्रम फ्रॉम ऑल साइड. सेरेब्रमनी कव्हर केलेला आहे एक्सेप्ट व्हेंट्रलपेक्षा. इच लोब कन्सिस्ट ऑफ ऑल्फॅक्टरी पेडंकल अँड ऑल्फॅक्टरी बल्ब. ऑल्फॅक्टरी पेडंकल आणि ऑल्फॅक्टरी बल्ब आहे. मग दुसरा पार्ट आहे सेरेब्रम. सेरेब्रम इज लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. ब्रेनचा लार्जेस्ट पार्ट कुठला आहे? तुम्हाला छोटा प्रश्न आहे. सेरेब्रम इज अ लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन, मेकिंग अप अबाउट 85% ऑफ टोटल ब्रेन. ब्रेनच्या 100% भागापैकी 85% भाग त्यांनी व्यापलेला आहे. इट इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर. राईट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर. हे हेमिस्फिअर दोन आहेत, राईट आणि लेफ्ट. बाय मीन्स ऑफ अ डीप मेडियन, लॉंग फिशूर. डीप मेडियन आहे आणि लॉंग फिशूर, हे दोन पार्ट आहे. टू हेमिस्फिअर म्हणजे भाग. इंटरनली कनेक्टेड इच अदर बाय थिक. इंटरनली हे दोन भाग कनेक्ट बँडच्या साहाय्याने काय आहेत? कनेक्ट आहे. बँड म्हणजे जशा रंगाच्या वेगवेगळ्या छटा असतात त्या पद्धतीने बाय ऑफ नर्व फायबरच्या बँडने कव्हर आहेत. कॉल्ड, त्यालाच काय म्हणायचं? कॉर्पस कॅलोसम. मग व्हॉट इज कॉर्पस कॅलोसम? मग बँड ऑफ नर्व फायबर, त्याला काय म्हणायचं? कॉर्पस कॅलोसम. आउटर सरफेस ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड ॲज सेरेब्रल कॉर्टेक्स. आउटर सरफेस, बाहेरचा भाग आहे सेरेब्रमचा, त्याला काय म्हणायचं? सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणायचं. व्हाईल द डीप इनर पार्ट इज कॉल्ड सेरेब्रल मिड्युला. डीप पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? सेरेब्रल मिड्युला. द सेरेब्रल कॉर्टेक्स हॅज आउटर cerebral cortex has outer thin region composed of gray matter, inner medulla composed of white matter. ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर आहे. ब्रेनशी संबंधित शब्द आहेत. ग्रे मॅटर असतो आणि व्हाईट मॅटर ब्रेनमध्ये असतो. ग्रे म्हणजे ग्रे कलरचा मॅटर आहे, व्हाईट म्हणजे व्हाईट कलरचा मॅटर आहे ब्रेनमध्ये. द सरफेस ऑफ each cerebral hemisphere is generally folded by many convolutes. many many convolution आहे. और गायरी अँड ग्रूव्ज कॉल्ड ॲज सुलसी. काहीतरी खाच आहे, त्याला काय म्हणायचं? सुलसी किंवा कॉन्व्होल्युशन, गायरी.
these are greatly these are greatly increase the total surface of area of accommodation of vast number of nerve cell. याच्यामध्ये बरेचसे नर्व सेल दिसून येतात. Each cerebral hemisphere further divided into four main lobes by a three deep sulci. थ्री डीप सुलसीने ते आहेत. म्हणजे सेरेब्रल हेमिस्फिअरचे डिवायडेशन पार्ट कुठले आहेत? सेंट्रल सुल्सस, परायटो ऑसिपिटल सुल्सस आणि इंटरसेल्युलर कॉर्टेक्स. तर आपल्याला पहिला भाग पाहायचा आहे. आपल्याला सेंट्रल सुल्सस किंवा सुल्कस, दोन पद्धतीने त्याचा उच्चार आहे. सेंट्रल सुल्कस विच इज डेमार्केट फ्रंटल लोब फ्रॉम अ परायटल लोब. फ्रंटल लोब आणि परायटल लोब त्याच्यामध्ये आहे. मग परायटो ऑसिपिटल सुल्कस सेपरेटेड द परायटल फ्रॉम ऑसिपिटल लोब. परायटल ऑसिपिटल सुल्कस सेपरेट झालेला आहे. कशापासून? द परायटल फ्रॉम ऑसिपिटल लोब. परायटल आणि ऑसिपिटल पासून सेपरेट कशामुळे झालंय? परायटो ऑसिपिटल सुल्कस. सुल्कस म्हणजे काय आहे? एक खाच आहे, ग्रूव आहे. द लॅटरल or salvian sulcus demarcates the temporal lobe from a frontal and parietal lobe. फ्रंटल अँड परायटल लोब पासून साल्व्हियन सुल्कस यांनी काय केलेलं आहे? दोन भाग केलेला आहे. कशाचे? फ्रंटल अँड परायटल लोबचे. सिन्स देर इज अ सुल्सी आर नॉट अ कम्प्लीट. सुल्सी म्हणजे खाच, नॉट कम्प्लीट. अँड द लोब्स आर क्लिअरली demarcated from each other. Fifth median lobe called as a insula or insular cortex. पाचवं लोब कुठला आहे? इन्सुला और insular cortex आहे. फोल्डेड डीप विथ लॅटरल सुल्कस. आता पुढचा भाग आहे द ग्रे मॅटर ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स मेनली कन्सिस्ट ऑफ अ सेल बॉडी. याच्यामध्ये बऱ्याचशा सेल बॉडी आहेत. बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स अलॉंग विथ नॉन मेड्युलेटेड फायबर्स आहे, डेंड्रॉन्स आहे. अँड व्हाईट मॅटर मेनली हॅज ॲक्झॉन, मायलिनेटेड नर्व्ज आहेत त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने हा इंटरेस्टेड पार्ट आहे ब्रेनचा अभ्यास.